एक नजर टाकूया भारत न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर आणि त्यातल्या न्यूझीलंडच्या डावावर. तर इंदोरमध्ये हा मालिकेचा निर्णायक सामना होता आणि न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करत भारतासमोर 328 धावांचे एक मोठं आव्हान ठेवलंय. पण हे झालं कसं? दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. पहिलं म्हणजे डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सची पार्टनरशिप. सुरुवातीला विकेट्स पडल्या होत्या, पण या दोघांनी मिळून डाव सावरला. खास करून भारतीय स्पिनर्सना टार्गेट केलं. आणि खरं सांगायचं तर आपले बॉलर्स ही जोडी तोडूच शकले नाहीत. त्यामुळे झालं काय की न्यूझीलंडने रनरेट अजिबात कमी होऊ दिला नाही आणि मॅचवर आपली पकड घट्ट केली. आणि मग दुसरी गोष्ट, मायकल ब्रेसवेलची फिनिशिंग. मधल्या बॅट्समननी जो बेस तयार करून दिला होता ना, त्यावर त्याने एक छोटीशी पण एकदम तुफानी खेळी केली. तुम्ही विचार करा, शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये त्यांनी 60 पेक्षा जास्त रन्स काढले आणि याचमुळे त्यांचा स्कोर थेट 327 पर्यंत पोहोचला. सो थोडक्यात काय, तर एक जबरदस्त पार्टनरशिप आणि एक तगडी फिनिशिंग याच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर ही सिरीज जिंकायला एक खूप मोठं टार्गेट ठेवलं आहे.